नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे कानदुखी. कानदुखी म्हणजे काय, त्याची कारणे कुठली, त्यावर कुठले घरगुती उपाय केले पाहिजे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कानदुखी म्हणजे कानात वेदना किंवा अस्वस्थता. कानदुखीला कानदुखी असेही म्हणतात. तुमचे कान 3 विभागामध्ये विभागले आहेत: बाह्य कान, मध्य कान आणि आतील कान. मधल्या कानात हवेचा दाब समान करण्यासाठी आणि मधल्या कानापासून घशात वाहू देण्यास जबाबदार असतात. कानदुखी एक किंवा दोन्ही कानावर परिणाम करू शकते आणि हलक्या कंटाळवाणा दुखण्यापासून ते धडधडणाऱ्या किंवा जळजळ अपंग वेदनापर्यंत असू शकते. कानात पूर्णतेची भावना किंवा जळजळ होण्याची भावना कानदुखीसह असू शकते. कान दुखणे अचानक येऊ शकते किंवा हळूहळू वाढू शकते. मुलांमध्ये कानदुखीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मधल्या कानाचा संसर्ग, ओटिटिस मीडिया. प्रौढांमध्ये सर्वच कमी सामान्य आहे. प्रौढांमध्ये कान दुखणे बहुतेकदा शरीराच्या दुसऱ्या भागात अंतर्निहाय स्थितीमुळे होतो, ज्यामुळे दुय्यम कानदुखी होते, ज्याला कान दुखणे म्हणतात. संदर्भित कान दुखण्याच्या कारणामुळे सांधे, जबडा आणि दात यांच्या विकाराचा समावेश होतो. संदर्भित कान दुखणे वयानुसार वाढते. कानानुसार कानदुखी अचानक येऊ शकते आणि त्वरित निघून जाऊ शकते, जसे की उंचीमधील बदलामुळे कानदुखी जी 24 ते 48 तासाच्या आत दूर होत नाही किंवा ती अधिकच बिघडते, ती जबड्याच्या सांध्यातील संधिवात, कानात संसर्ग किंवा कानात एखादी परदेशी वस्तू यासह विविध विकास आणि परिस्थितीमुळे असू शकते. कानदुखी एखाद्या गंभीर संसर्गामुळे किंवा इतर असामान्य प्रक्रियामुळे असू शकते. हळूहळू खराब होत जाणाऱ्या किंवा 24 ते 48 तासाच्या आत सुधारत नसलेल्या कानदुखीसाठी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावेत. कानात दुखणे जे अचानक थांबते किंवा रक्तरंजित स्त्रावासह उद्भवतो, ते कानातले फुटण्याचे लक्षण असू शकते. जरी ही वैद्यकीय आणीबाणी नसली तरी तुम्हाला कानाचा पडदा फाटल्याचा संशय असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. जर तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा तुमच्यासोबत असलेल्या एखाद्याला कानात दुखत असेल तर जास्त रडणे, खूप ताप, चक्कर, सतर्कतेबद्दल कानात सूज येणे किंवा चेहऱ्यावर अशक्तपणा आल्यास ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. मग आता याची कारणे कुठली आहे? कानदुखीवर कारणे कुठली? तर पहा, दुखापत, संसर्ग, कानात जळजळ किंवा संदर्भित वेदना यामुळे कान दुखू शकतात. संदर्भित वेदना ही अशी वेदना आहे जी संसर्ग किंवा दुखापतीच्या जागेपेक्षा इतरत्र जाणवते. उदाहरणार्थ, जबडा किंवा दातामधून येणारी वेदना कानात जाणवते. कानदुखीच्या कारणांमध्ये हे समाविष्ट असू शकते: कान संक्रमण. कानात संक्रमण हे कान दुखणे किंवा कान दुखण्याचे एक सामान्य कारण आहे. कानाचे संक्रमण बाह्य, मध्य आणि आतील कानात होऊ शकते. कानाच्या कालबाह्याच्या आतील त्वचेला इजा करणारे पोहोचते. श्रवण यंत्र किंवा हेडफोन घातल्याने किंवा कानाच्या कालव्यात कापूस पुसून किंवा बोटे घातल्याने बाह्य कानाचा संसर्ग होऊ शकतो. कानाच्या कालव्यातील त्वचेवर खरचटलेली किंवा चिडचिड झाल्यास संसर्ग होऊ शकतो. पाणी कानाच्या कालव्यातील त्वचा मऊ करते, ज्यामुळे जीवाणूंचे प्रजनन ग्राउंड तयार होऊ शकते. श्रवण मार्गाच्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गामुळे मधल्या कानाचा संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे कानाच्या पडद्यामागे द्रव साठल्याने जीवाणूची पैदास होऊ शकते. आतील कानाचा विकार, आणि जो कधीकधी व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे श्रवण रोगामुळे होतो. कानदुखीची इतर सामान्य कारणे कुठली ते पहा. दाबात बदल, जसे की विमानात उडताना कान दुखतो, कानातले जमा होणे, कानात मळ जमा होणे, कानात परदेशी वस्तू जाणे, गळ्याचा आजार, नाकाशी संबंधित संसर्ग, शॅम्पू किंवा पाणी कानात अडकणे,
कानात कापूस पुसणे. कानदुखीची कमी सामान्य कारणे कुठली ते पहा. सुगंधित कान, जबडा, प्रभावित संधिवात, संक्रमित दात, प्रभावित दात, कानामधून कालवा वाहणे, ही चेहऱ्याच्या मज्जातंतूची तीव्र वेदना होणे, हे कारणे आहेत. प्रत्येकाला शरीराच्या अवयवांसंबंधी वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात अनेकदा कान दुखण्याची समस्या जाणवते. अनेकांना कानात जास्त हवा लागत असल्यामुळे किंवा सर्दी झाली असल्यास हा त्रास उद्भवतो. काही वेळा हे दुखणे तीव्र स्वरूपाचे असते. वेदना असह्य होत असतात. कानाच्या पडद्याला जर जखम झाली असेल किंवा छिद्र पडले असेल तर कानात आवाज येतो. कान जड झाल्यासारखा वाटतो. कानाची मागची बाजू दुखते. अशा समस्या उद्भवत असतात. अशी परिस्थिती जर तुमच्या बाबतीत सुद्धा उद्भवत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही कानाच्या दुखण्यापासून सुटका मिळवू शकता. तर मग जाणून घेऊया कोणते उपाय केले पाहिजे. कानात मळ तयार होणे ही तशी सामान्य गोष्ट, पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पेनकिलर घेता, पण सारखी पेनकिलर घेण्यापेक्षा जर तुम्ही घरगुती उपायांचा वापर केला तर कान दुखण्याची समस्या दूर होऊ शकते. त्याचप्रमाणे या उपायाच्या वापराने समस्या उद्भवण्यापासून तुम्ही वाचू शकता. मसाज करणे. जर तुमच्याकडे कोणताही कानात घालण्याचा ड्रॉप असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल तर तुम्ही हातावर थोडंसं तेल घेऊन कानाच्या आजूबाजूला मसाज करू शकता. यामुळे कानाच्या आजूबाजूच्या नसांना आराम मिळेल. जर तुम्हाला मागच्या बाजूला दुखत असेल तर तुम्ही मागच्या बाजूने मसाज करू शकता. यामुळेही भरपूर आराम मिळतो. त्यानंतर कान शेकणे. जर तुमचा कान दुखत असेल तर इयर बडचा वापर करणं खूप घातक ठरू शकतं. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर हॉट पॅडच्या सहाय्याने तुम्ही कानांना शेकल्यास आराम मिळेल. पण तुमच्या घरी हॉट पॅड नसेल तर तुम्ही घरात असलेला तवा गरम करून त्या तव्यावर एखादा कपडा घालून त्या कपड्याने शेकल्यास कानासाठी फायदेशीर ठरेल. शेकत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त कान शेकू नका. तसंच शेकण्यासाठी असलेला कपडा जास्त गरम असू नये. त्यानंतर कानात तेल घालणे. अनेकदा कान कोरडे पडत असतात, त्यामुळे कान दुखण्याची समस्या जाणवते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा कानात तेल घालल्यास कान कोरडे पडणार नाही. ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करून कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जसं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो. यामुळेही बऱ्याचशा आपल्या कानांना आराम. कानदुखीची कारणे. कानाच्या मधल्या भागात विषाणू वा जंतूमुळे इन्फेक्शन झाल्यास, जास्त स्विमिंग केल्याने कानाच्या आत असलेल्या नलिकेच्या लायनिंगमध्ये संक्रमण निर्माण झाल्यास, सर्दी, खोकला, गळ्यात खवखव, दात किडणे, टॉन्सिल्समुळे वेदना होणे या सर्व विविध कारणांमुळे अचानक कानदुखी होऊ शकते. लहान मुलांमध्ये सुरू होऊ शकते. इतर कॅनलमध्ये बुरशी चढल्याने, इयर वॅक्स जमा झाल्या कारणाने, कान बंद झाल्यास आणि कान टोचल्यावर संक्रमण झाल्यास देखील लहान मुलांना अचानक रात्रीच्या वेळी कानदुखी सतावू शकते. मग रात्री कानदुखी सुरू झाल्यास काय करावे? रात्रीच्या वेळी लहान मुलांना कानाच्या वेदना सुरू झाल्यास नेमके काय करावे हे पालकांना लवकर कळत नाही. तेच आता आपण जाणून घेऊया. रात्री कानात वेदना सुरू झाल्यास तुम्ही लहान मुलाला दर्दनिवारक औषधे देऊ शकता. मेडिकलमधून तुम्ही आयबुप्रोफेन हे औषध आणा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल. गरम शेक दिल्यास वेदना देखील कमी होतात. सर्वात प्रथम एक स्वच्छ कपडा घ्या. तो हलका गरम करून मुलाच्या कानावर शेक द्या. यामुळे मुलाला मोठा आराम मिळेल. मुलाचे डोके वर उचला किंवा ज्या कानात वेदना होत आहेत त्या बाजूस उचला. यामुळे देखील वेदना कमी होण्यास मदत होईल. अन्य उपचार काय केले पाहिजे?
तर पहा, याशिवाय सुद्धा अन्य काही उपचार कानदुखीवर करता येऊ शकतात. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलाच्या कानामध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून शकतात. टी ट्री ऑइल मध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे कानाच्या वेदना कमी होऊन मदत होते. या तेलाचा किती प्रमाणात वापर करावा आणि किती वेळ वापर करावा हे माहीत नसल्यास तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्यावा. जर कानाच्या नलिकेवर दबाव पडत असेल आणि ज्यामुळे वेदना होत असेल तर मान फिरवण्याचा व्यायाम करून सुद्धा प्रेशर आणि वेदना काही प्रमाणात कमी करू शकता. मग यावर डॉक्टरांना कधी दाखवावे? अशा प्रकारची कानदुखी ही अत्यंत सामान्य मानली जाते. यामुळे जास्त गंभीर परिणाम होत नाहीत, परंतु कधी कधी स्थिती बिघडू शकते. अशा वेळी तुम्ही आवर्जून डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. जसे की जर मुलाच्या कानामध्ये खेळणे वा लहानशा वस्तूचा तुकडा घुसला असेल, त्याची मान अवघडली असेल, कानाच्या मागे सूज आली असेल आणि लालसर डाग दिसत असतील, बाळाला सतत ताप येत असेल, त्याच्या कानातून रक्त वाहत असेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी. कानात वेदना होत असल्यास लहान मुलं झोपू शकत नाहीत आणि ना त्यांचे मन कशात लागते. प्रत्येक वेळी कानात वेदनेचे कारण संक्रमण नसते, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक मुलांना देऊ नये. कान हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून अत्यंत संवेदनशील देखील आहे. कानच तो अवयव आहे जो आपल्याला ऐकण्याची शक्ती देतो, पण ती क्षमताच आपण गमावली तर म्हणून गमावू नये म्हणून कानाच्या कशी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खास करून लहान मुलांच्या कानाची काळजी घेतली पाहिजे. जर मंडळी, ही महत्त्वाची माहिती आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा लहान मुलांना कानदुखी सुरू झाली तर अशा वेळी कानात सतत खाज येते का? कानात खाज येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे कानात संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात अचानक कानदुखीचा त्रास बऱ्याचदा होतो. त्याचवेळी यामुळे तुम्हाला भयानक वेदना देखील होऊ शकतात. कान हा शरीराचा एक नाजूक भाग आहे आणि खाज सुटणे किंवा दुखणे यापासून आराम मिळवण्यासाठी कानात कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. मग यावर घरगुती उपाय कुठले केले पाहिजे? तर पहा, काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला कानदुखी आणि इतर समस्यांपासून आराम देऊ शकतात. तर पहा, कोरफड. जर कानात खाज येत असेल तर घरातील कोरफडीचे रोप चमत्कारिक ठरू शकते. डोके एका बाजूला झुकवून तुम्ही ॲलोवेरा जेलचे 3 ते 4 थेंब कानात टाकू शकता. ते बाहेर काढण्यापूर्वी काही सेकंद ते थेंब कानातच राहू द्या. कोरफड कानाच्या आतील भागातील pH पातळी सुधारते. त्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म कोरडे, खाज येणाऱ्या, जळजळणाऱ्या कानांना शांत करतात. त्यानंतर आल्यामुळे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कानदुखीपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरू शकतात आणि कानाला खाज सुटण्यापासून देखील आराम देऊ शकतात. आल्याचा रस कानाच्या भोवतीने लावा किंवा आल्याचा रस गरम करून गाळून तेलात मिक्स करा. हे मिश्रण किंवा तेल कानाच्या बाहेरून मागच्या व सभोवतीच्या सर्व भागावर लावा. आल्याचा रस चुकूनही थेट कानात घालू नका. तेल. अनेक एसेन्शियल ऑइल आहेत ज्याचा वापर कानातील खाज दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये खोबरेल तेल, वनस्पती तेल, ऑलिव्ह ऑइल आणि चहाच्या झाडाचे तेल, जे पातळ झालेले असेल, समाविष्ट आहेत. हे तेल लावण्यासाठी तुम्ही फक्त 1 चमचे तेल कोमट गरम करू शकता. 1 ड्रॉप घ्या. आपले डोके बाजूला वाकवा आणि कानात काही थेंब टाका. सुमारे 1 किंवा 2 मिनिटातच तेल निघून जाण्यासाठी आपले डोके मागे सरळ ठेवून झोपा व तेल बाहेर काढा आणि अतिरिक्त तेल कापसाने पुसून घ्या. यामुळेही फायदा होतो. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलचा वापर कानदुखीवर चांगला उपचार आहे,
कानात ऑलिव्ह ऑइलचे थेंब टाकल्यास कानदुखी शांत होऊ शकते. कानात ऑलिव्ह ऑइलचे काही कोमट थेंब टाकणे सुरक्षित आहे. मुलांच्या बाबतीत ते वापरणे टाळा. त्यानंतर लसूणही खूप फायदेशीर आहे. लसूण केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर ही औषधी वनस्पती अनेक शतकापासून अँटिबायोटिक आणि वेदनाशामक म्हणून वापर केला जात आहे. ऑलिव्ह किंवा तिळाचे तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण काही मिनिटे भिजवा. तेल गाळून कानात हाताने लावा. कानाला खाज सुटण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. त्यानंतर कांद्याचा रस. प्रथम कांदा घ्या आणि बारीक करून त्याचा रस काढा. यानंतर हा रस दिवसातून किमान 3 वेळा कानात घाला. कानदुखीची समस्या दूर करण्यासाठी हे एक प्रभावी ठरेल. रसाच्या 2 थेंबापेक्षा जास्त कानात टाकू नये हे लक्षात घ्या. यामुळेही बरेचसा आराम मिळतो. त्यानंतर मोहरीचे तेल. मोहरीचे तेल वापरा. वर्षानुवर्ष कानाच्या दुखण्यावर मोहरीचे तेल वापरले जाते. ते वापरण्यासाठी प्रथम तेल गरम करा. यानंतर 2 ते 3 थेंब घाला. लक्षात ठेवा की तेल कोमट असावे, जास्त गरम नसावे. यामुळेही बराचसा फायदा होतो आपल्या कानांना. वरील उपायांच्या मदतीने कानदुखी थांबवू शकता. अति जास्त दुखत असेल तर आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्लाही घेणे आवश्यक आहे. लसणाच्या 2 पाकळ्या सोलून वाटून घ्यावे. नंतर त्यात थोडे शुद्ध तिळाचे तेल घालून गरम करावे आणि गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात टाकल्याने आराम मिळतो. त्यानंतर तिळाच्या तेलात थोडासा ओवा टाकून चांगले गरम करावे. हे तेल कोमट झाल्यावर 4 ते 5 थेंब कानात टाकल्याने कानदुखीपासून आराम मिळतो. कांद्याला गरम राखेत भाजून त्याचे पाणी प्यावे. कांद्याचा रस काढून कानात टाकावा. यामुळेही खूप आराम मिळतो. अशाच प्रकारे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमची सांगितलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला निश्चित विसरू नका. आणि जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयावरती चर्चा करू. धन्यवाद.